जामकरला चांगलाच दम देऊन आलोया. माझ्या पोरीची मलाच माफी सांगतोय मागायला. याला सांगितलंय तुझ्या नाकावर टिचून माझ्या पोरगीला घेऊन जाणार आहे. त्या दिवशी सगळ्या गावासमोर कानाखाली वाजवली त्यानं, ते कमी झालं का? हे बघा, जास्त ताणत बसू नका. माधुरीची माफी मागा आणि तिला लवकर घरी घेऊन या. अजिबात नाही. तिच्या पुढे मी कमीपणा घेणार नाही म्हणजे नाही. पक्या, ए पक्या, अरे अजून तू माधुरीला घरी आणलं नाहीस वय? नाही आणलं. अरे तुला काय पोरगीची काळजी बिळजी आहे का नाही? एवढी चढ झाली आहे तुला तुझी पोरगी. आणि असं लोकांच्या घरात लग्नाच्या वयात आलेल्या पोरीला ठेवायला बरं वाटतं का तुला? तेच तर समजावते मी पण कवापासून, पण ऐकतात कुठं? गेलतो आणायला तिला, माझं ऐकतच नाही. घरला यायला नाही म्हणते. मग मी काय करू तू सांग आता. अरे पक्या, वाईफ प्रेमाने बोल की तिच्याशी. हे बघ, तिला सांग की मी तुझ्या मागे लागणार नाही, लगीन कर म्हणून. आणि तुला कवा करायचं आहे ना तवा कर. आणि हे बी सांग की तुझ्यावर कसलीच बळजबरी करणार नाही. मग बघ आपली लेक कशी आपल्या घरी येते ती. ए, मी काय असलं बोलणार नाही तिला. अरे मी काय चुकीचं वागतोय काय? चांगल्यासाठीच वागतो ना तिच्या. हे बघ, तिला जास्त गुलावायची गरज नाही, सांगून ठेवतो. आणि मी तिच्या पुढे काही नमतं घेणार नाही म्हणजे नाही. अहो मग काय लोकांच्या घरात ठेवता का लेकीला? हे बघा, तुमच्यानं जमत नसेल तर गोपाळला सांगा. ती ऐकते त्याचं, तो समजावेल तिला. ए, त्या गोपाळचं नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही, सांगून ठेवतो. सगळं त्याच्यामुळे झाले. पक्या, उगीच माझ्या गोपाळ आळ घेऊ नकोस. माझं पोरग साधे म्हणून समजी त्यालाच बोलतात. आणि आता तू त्याला पाठव जरी म्हटलं ना तिला आणायला, तरी मी पाठवणार नाही त्याला. नका पाठवू. अरे हे बघ, त्याचं आत्ताच लगीन झालंय आणि या समजामुळं त्याच्या संसारात मिठाचा खडा पडाय ना ग. आता काय करू मी? कशी आणू माझ्या लेकीला घरी? हो, लोकांच्या घरात राहते म्हणल्यावर तिचं लगीन कसं होणार? लोक शान घालतील आपल्या तोंडात. आता कायमची बिन लग्नाची राहील माझी पोर. साहेब, मी तुमच्या समोर हात जोडते, पाया पडते. माझ्या लेकीचं आयुष्य वाचवा. तुम्ही तरी हात वर करू नका. आता तुमच्याशिवाय मला कुणाचा बी आधार नाही. बघा, काहीतरी करा. हे बया, गप ना तू. त्या करते काय करायचंय ते. चांगला आहे वस्तीतला एकांत. साहेब मग दुसरीकडे जाऊया का? गावातले जागा आहेत. इथे सांगता येईल. शूट. मनीषा मकरंद केस बद्दल काही अपडेट आहे ना सर? हे त्यांचं लास्ट लोकेशन. तोंडी सांगा. त्यांचं लास्ट लोकेशन काढलं साहेब. लास्ट लोकेशन गावातलंच दाखवते. म्हणजे ते गाव सोडून कुठे गेलंच नाहीत. पुणे मुंबईला जर गेला असता ना, आपण दोघं तिकडे गेलो असतो. पण आता काय, ते लास्ट लोकेशन गावातलंच निघालं. दोन शक्यता आहेत. एक तर त्यांनी दोन्ही मोबाईल सिम कार्ड सकट नष्ट केले आणि दुसरं सिम कार्ड ठेवलेत, मोबाईल नष्ट केले. तुमच्या सगळ्या जवळच्या मित्रांना सांगा पुढचे 2 ते 3 तास सलग त्या नंबरवर, दोन्ही नंबरवर सतत फोन करायला सांगा. कधी ना कधी कुणीतरी मोबाईल चालू करेल, काहीतरी घडेल. आणि तुमच्या सोयीची गोष्ट अशी की लोकेशन याच भागातलं आहे. होय साहेब. साहेब काय डोकं दिलं हो तुम्हाला देवानी. आम्हाला साहेब तुम्ही ग्रेट आहात. ग्रेट नाही मी, थेट आहे. हो हो साहेब. आलीस का? बापाचं ऐकलं नाही पण या गोपालचं ऐकलंस. पण पक्या मामा, माधुरी आपली परत आली हे जास्त महत्वाचं आहे का नाही? आपली? हा म्हणजे तुमची. अरे पण मी म्हणलं होतं का नाही, हे काम फक्त एकच माणूस करू शकतो. तो जेव माणूस आपला गोपाळ. आणलं का ना माधुरीला परत? लोकांच्या अडचणीला धावतो कोण? कुठला माणूस? देव माणूस, देव माणूस. लोकांच्या मदतीला येतो कोण? कुठला माणूस? देव माणूस, देव माणूस. मी काय म्हणतो, मला पण 1-2-4 खुनाच्या बातम्या दे ना. माझा चॅनल कसा व्हायरल झाला पाहिजे. ए ग बस, आता तुझ्या बातमीसाठी त्यानं खून करायचे का? ग बस जरा. मामी,
माधुरी एवढ्या संकटातनं परत आली. तुम्ही तिचं औक्षण बिवक्षण करा बरं. तू थांब लेकीकडं, मी औक्षणाचं ताट घेऊन येते. गोपाळ, तुझा आभार कसं मानू हे काही बी कळना झालंय बघ. आज तुझ्यामुळे माझी लेक परत आली. तुझे लय लय उपकार झालेत बघ. अहो मी काय सुद्धा नाही केलं. मी खरंच काय नाही केलं. करता करवितोय आपण, फक्त निमित्त मात्र. जे वरच्याच्या मनात आहे तेच आपल्या हातातून घडत असतं. उगाच आपल्याला असं वाटतं की बाबा सगळं आपण करतोय. कसलं बोलतोय गोपाळ. गोपाळ, आपण असं करूया का, प्रवचनाचं चॅनलच उघडू, म्हणजे कसं लावा ताकद. ए घाबरे, गबस जरा. झालं, शांत व्हा. आली का माधुरी? आली नाही, आपल्या गोपाळनं आणली. वा 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 वा, मुलीचं औक्षण चाललंय. पूजा चाललीये मुलीची. तिला ओवाळलं जातंय. पण ज्या पक्या मामाची ही पोरगी आहे, त्या पक्या मामानं तिची माफी मागितली आहे का?